इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. किती छान आणि सुरेख ओळ आहे, हो ना? ऍक्च्युली या ओळीतला आनंद हा शब्दच मुळात उत्साह देणारा आणि प्रफुल्लित करणारा आहे. जर आपण आनंद या गोष्टीला प्राधान्य दिलं, हीच जर आपली प्रायोरिटी ठरवली, आनंदी राहणे, तर आपलं आयुष्य नक्कीच खूप सुंदर होईल. बरोबर ओळखलं. आजचा आपला विषय आहे आनंद. मी मिसेस कांचन पुन्हा एकदा सर्वांचे माझ्या वय 40 पार या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या भागात आपण बघू की सहजासहजी जे सुख आपल्याला मिळालेलं आहे, जे सुख लाभलेलं आहे, ते आपण किती ग्रांटेड घेतो आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आपण गमावून बसतो. नवरा थकून भागून ऑफिस मधून येतो, आपण चहाचा कप पाण्याचा ग्लास घेऊन समोर जातो. बरं, इतकंच घेऊन समोर जातो का? बरेचदा डोक्यात 4 कंप्लेंट आणि चेहऱ्यावर वाजलेले 12 हे सुद्धा आपल्या सोबत जातात. सतत जर हे होत राहिलं ना, तर नवऱ्याला ऑलरेडी माहिती असतं की तुमच्या 4 पैकी 2 कंप्लेंट काय असणार आहे. मग आता हे जे घडत आहे हे आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल. दिवसभरात घडलेली एक चांगली गोष्ट ती आपण आधी शेअर करू, म्हणजे आपल्या आनंदाला आपण प्राधान्य देऊ. तुमची बायको सकाळपासून रात्रीपर्यंत सगळी कामं करते, मुलांना सांभाळते, नाती जपते, घराला घरपण देते, काय हवं नको ते सगळं बघते. हे करत असताना ती कुठे कुठे चुकते सुद्धा. तिच्या चुका लक्षात आणून देणं ही तुमची जबाबदारी आहे. पण ती काय छान करते हे सांगणं सुद्धा नवऱ्याचं कर्तव्य आहे. आणि हे तुम्ही वारंवार तिला सांगून तिचे क्षण जे आनंदीमय बनवता, तिला जो आनंद देता, म्हणजेच तुम्ही तुमच्या आनंदाला प्रायोरिटी देता. आपल्या अवतीभोवती आई, बाबा, मम्मी, पप्पा असं किलबिल किलबिल करणारी आपली पाखरं, आपली मुलं, आपल्या जीव की प्राण असतात. ती खोड्या करतात तेव्हा आपण त्यांना रागवतो, त्यांच्यावर ओरडतो, त्यांची लाडही पुरवतो, त्यांचा लाडही करतो. ही मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांना एक थोडी स्पेस हवी असते. आपला केलेला इंटरफेरन्स त्यांना आवडत नाही, त्यांच्या मागे सतत लागलेलं त्यांना आवडत नाही. मग आता अशा वेळेला काय करायचं? आई वडील या नात्यांबरोबरच एक मैत्रीचं नातं सुद्धा मुलांशी आपल्याला तयार करावं लागेल, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे मोकळेपणाने ते आपल्याला सांगू शकतील आणि याची दाट शक्यता आहे. तेव्हा हे नातं सुद्धा आपल्याला तयार करावं लागेल आणि ते आपले जे एक्सपिरियन्स आपल्याला सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल, तो आनंद म्हणजेच आपण आपल्या आनंदाला प्रायोरिटी देतात. आई वडील आपला सांभाळ करतात, आपली काळजी करतात. आता हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं आहे की आपण त्यांची काळजी करू शकतो, त्यांना सांभाळायचं आहे. एक प्रश्न खूप विचित्र आहे जो नेहमी विचारला जातो जिथे 2-3 भाऊ असतात, की आई वडील तुझ्याकडे राहतात का, सासू सासरे तुझ्याकडे राहतात का? अरे, त्यांच्या कष्टामुळे आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या कष्टामुळे. ते आपल्याजवळ राहत नाही, आपण त्यांच्याजवळ राहतो. तेव्हा सोबत राहत असताना एखादी वस्तू घ्यायची असली किंवा काहीतरी डिसिजन घ्यायचं असलं तर त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करा. आणि जेव्हा तुम्ही कराल ना, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल, म्हणजेच समजून जा की तुम्ही तुमच्या आनंदाला प्रायोरिटी देत आहे. लक्षात असू द्या, जोडीदाराच्या प्रेमासाठी, आईवडिलांच्या मायेसाठी आणि मातृत्वासाठी लोकांचा जीव कासावीस होतो. तुमच्या नशिबात ते भरभरून सुख आलेलं आहे, तुमच्या वाटेला हे सुख लाभलेलं आहे, तेव्हा त्याला ग्रँटेड धरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.